परिवर्तनी एकादशी कथा। परिवर्तनी एकादशीला जयंती एकादशी असे म्हणतात। या एकादशीला जो मनुष्य वामन स्वरूपाची पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होते। त्रेतायुगात बळी नावाचा एक राक्षस होता। तो अत्यंत दानशूर, सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता। त्याच्या भक्तीच्या प्रभावाने तो स्वर्गलोकात इंद्रदेवाच्या ठिकाणी राज्य करत होता। त्याने इंद्रदेवाचा पराभव करून तो देवाचा राजा बनला। त्यामुळे देवराज इंद्र आणि इतर देव घाबरून भगवान विष्णूंकडे गेले। देवतांनी राक्षसांसाठी प्रार्थना केली। यानंतर श्री विष्णूंनी वामनाचे रूप धारण करून राजा बळीला जिंकले। भगवान श्रीकृष्ण म्हणाले की वामनाचे रूप धारण करून मी त्याला विनंती केली की तू मला 3 पावले जमीन दान कर, यामुळे तुला तिन्ही लोकांच्या दानाचे फळ मिळेल। राजा बळीने माझी प्रार्थना स्वीकार केली आणि जमीन दान केली। दानांचा संकल्प करताच श्री विष्णूंनी दैत्याचे रूप धारण केले। एक पाय पृथ्वीवर, दुसऱ्या पायाची टाच स्वर्गात आणि तिसरे नखांनी ब्रह्मलोक मोजले। राजा बळीकडे तिसऱ्या पायी काहीच उरले नाही, म्हणून त्याने डोके पुढे करून भगवान वामनाने तिसरे पाय त्याच्या डोक्यावर ठेवले। राजा बळी वचनबद्धतेने प्रसन्न झाल्यामुळे भगवान वामनाने त्याला अधोलोकाचे स्वामी बनवले। तसेच श्री विष्णूंनी त्याला वचन दिले की मी सदैव तुझ्या पाठीशी असेल। परिवर्तनी एकादशीच्या दिवशी माझी एक मूर्ती राजा बळीसोबत राहून शेषनागावर क्षीरसागरात झोपेल। धन्यवाद।